हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीची संबोध परीक्षा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. विषय असणार आहे विज्ञान आणि तुमची ही जी क्वेश्चन पेपर असणार आहे ती असणार आहे 100 गुणांची. वेळ असणार आहे 3 तास. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आहे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येण्यासाठी हाईप आणि बेल आयकॉनला प्रेस करून नक्की ठेवा. त्याचप्रमाणे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. सो बघा, आता तुमचे हे जे प्रश्न आहे ते थोडे डिवाईड करून केलेले असणार आहे. जसे की प्रश्न क्रमांक 1 हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असणार आहे. त्यातील एक ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे, त्याला तुम्हाला कंसामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे, तो देखील 20 प्रश्न असणार आहे. तुम्हाला बघा, सूचना देखील दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उपलब्ध जागेतच विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1 व 2 मध्ये जी बहुपर्यायी प्रश्नांची उत्तर आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे, कारण की काही प्रश्नांना तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुमचे 30 प्रश्न असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 30 प्रश्न असणार आहे. असे एकूण 20-20, 30-30 या प्रकारे प्रश्न असणार आहे आणि टोटल तुमची एकूण 100 गुणांचा पेपर असणार आहे. सो बघा, लेट्स स्टार्ट. वी आर सी द फर्स्ट क्वेश्चन. आता अचूक पर्याय निवडून तुम्हाला चौकटीत पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पहिला आहे बघा, सूर्यापासून येणारे अतिनील किरणे शोषून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणारा वायू ओळख. तर इथं पर्याय दिलेले आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, ओझोन आणि कार्बन डायऑक्साईड. सो बघा, तुमचं उत्तर असणार आहे ओझोन वायू. सूर्यापासून जे अतिनील किरणे येतात तर ती शोषून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणाऱ्या वायूला ओझोन वायू असे म्हणतात. दुसरा आहे प्रश्न, चंद्र हा पृथ्वीचा डॅश ग्रह आहे. तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे बघा, ग्रह, उपग्रह, तारा, धूमकेतू. सो उत्तर तुमचं असणार आहे उपग्रह. तिसरा आहे प्रश्न, डॅश हे वनस्पतीच्या पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. मूळ, पान, खोड आणि फूल. सो या ठिकाणी मूळ हे तुमचं उत्तर येईल, कारण की मुळापासून वनस्पतीचे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, डॅश जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील ऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ऑप्शन दिले गेले आहे शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, वनस्पती. सो तुमचं उत्तर असणार आहे वनस्पती. वनस्पती हे जमिनीतील पाणी आणि पोषक तत्वे, त्याचप्रमाणे हवेतील घटक कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती हे करतात. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, बाभूळ शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ त्या वनस्पतीचा डॅश असतो. ऑप्शन दिले आहे फूल, बी, उत्सर्ग आणि फळ. सो तुमचं उत्तर असणार आहे उत्सर्ग. बाभूळ, शेवगा यासारख्या ज्या वनस्पती असतात तर यांच्या जे खोडावर दिसणारा चिकट पदार्थ असतो त्याला वनस्पतीचा उत्सर्ग असे आपण म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आवळा किंवा संत्री, लिंबू यासारख्या फळांमध्ये प्रामुख्याने डॅश हे जीवनसत्व आढळते. ऑप्शन दिले आहे अ, क, ड, ब, 12 म्हणजे B12. सो बघा, ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच क हे तुमचं उत्तर असणार आहे. आवळा किंवा संत्री, लिंबू यासारखे जे आंबट पदार्थ असतात तर या फळांमध्ये जास्ती करून व्हिटॅमिन सी हे जास्त असतं, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बेडूक हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे. जसं की आपण या अगोदरच बघितलं होतं, बेडूक हा उभयचर प्राणी आहे. उभयचर प्राणी म्हणजे कसा, तर जो प्राणी जमिनीवर आणि पाण्यामध्ये देखील राहू शकतो त्याला आपण उभयचर सजीव असे म्हणतो. मग बेडूक हा पाण्यामध्ये आणि जमिनीवरही राहू शकतो, म्हणून ते उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, गायीने वासराला जन्म दिला तर हे कोणत्या प्रकारचे लक्षण आहे. आमच्या गायीला वासरू झाले या वाक्यात सजीवाचे कोणते लक्षण आहे. सो गायीने बाळाला जन्म दिला आहे म्हणजेच हे प्रजनन आहे.
यानंतर पुढचा आहे बघा, अमन खूप अशक्त आहे. खेळताना त्याला लवकर थकवा येतो. तर त्याच्या शरीरात कोणत्या खजिन्यांचा अभाव आहे? लोह, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम. जेव्हा आपल्याला अशक्तपणा येतो तेव्हा शरीरातील लोह हे कमी होत असते. म्हणून लोह हे आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट आहे, खालीलपैकी प्राण्यांच्या श्वसनासाठी गटरात न बसणारा शब्द घटक ओळखायचा आहे. आता न बसणारं सांगितलं आहे. सो श्वसनासाठी विचारलं आहे प्राण्यांच्या नाक, कल्ले, त्वचा, पर्णरंध्र. सो बघा, या ठिकाणी अनेक प्राणी नाकाने श्वसन करतात. फिश हे म्हणजेच मासे हे कल्ल्याने श्वसन करतात. त्वचेने देखील अनेक प्राणी श्वसन करतात. परंतु ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल आणि तो गटात न बसणारा शब्द असेल पर्णरंध्र. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहे 2016, 1989, 2005 आणि 2000. सो उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 3, 2005 साली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही आहे? सो मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती असे 2 प्रकार पडतात. तर भूकंप, वादळ, बॉम्बस्फोट, महापूर. तर भूकंप, वादळ आणि महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणती नाही आहे, म्हणून प्रश्न हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. नैसर्गिक आपत्ती यामध्ये कोणती नाही आहे? तर बॉम्बस्फोट. तर ही मानवनिर्मित आपत्ती आहे. यानंतर 13वा प्रश्न आहे, डॅश यांचा जंक फूडमध्ये समावेश होतो. संत्री, दूध, भाकरी आणि पिझ्झा. तर सर्वांनाच माहिती आहे जंक फूड म्हणजे काय, तर फास्ट फूड. सो यामध्ये फास्ट फूड आहे पिझ्झा. सो पिझ्झा याचा जंक फूडमध्ये समावेश होतो. 14वा प्रश्न आहे, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? ऑप्शन दिले आहे 14, 24, 25, 60. सो उत्तर आहे 24. यानंतर नेक्स्ट 15वा क्वेश्चन आहे, वाहनामधून निघणाऱ्या धुरामुळे डॅश होते. आता बघा, वाहन वाचलं की काही मुलं लगेच ध्वनी प्रदूषण लिहितात. सो ध्वनी प्रदूषण हा येणार नाही आहे, तो आवाजामुळे होतो. तर इथं विचारलं आहे धुरामुळे कोणता होतो? तर व्यवस्थित उत्तर द्यायचे आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. तर उत्तर तुमचं येईल या ठिकाणी धुरामुळे वायू प्रदूषण होते. सो ऑप्शन क्रमांक ब हे तुमचं उत्तर असणार आहे. यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. त्याचप्रमाणे आपण इंग्रजी आणि गणित या विषयाची देखील संबोध बघणार आहोत. सो आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ हे सर्वांच्या अगोदर येतील. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन बघा, शरीराला आकार देणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? उत्सर्जन संस्था, अभिसंस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था. सो उत्तर आहे तुमचं या ठिकाणी अस्थिसंस्था. 17वा प्रश्न आहे, इंधनाची बचत करण्यासाठी तू कोणत्या वाहनाचा वापर करशील? ऑप्शन आहे स्कूटर, कार, मोटरसायकल आणि सायकल. सो बघा, पहिले जे 3ही ऑप्शन आहे स्कूटर, कार, मोटरसायकल, या 3ही वाहनांना इंधनाची गरज असते, परंतु सायकलला नसते. म्हणून इंधनाची बचत करण्यासाठी सायकलचा वापर तू करशील. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते ते ओळख? खोड रबर, लोखंडाचा ठोकळा, टाचणी आणि प्लॅस्टिक कंगवा. सो ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे टाचणी. यानंतर त्यापुढील प्रश्न आहे 19वा, खालीलपैकी कोणते पुनरुत्पादन किंवा प्रजनन क्रिया नाही? जसं की यावरचा अगोदरचा एक प्रश्न आपण बघितला होता, गायीने वासराला जन्म दिला. दुसरा आहे कार्टून बनवणे, अंड्यातून कोंबडीचे पिल्लू निघाले. आणि चौथा आहे गुलाबाच्या फांदीला कलम लावून रोपटं तयार करणे. सो ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे की जी प्रजनन आणि पुनरुत्पादन क्रिया नाही, म्हणजेच कार्टून बनवणे. 20वा प्रश्न आहे, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूची मदत घेतात? ऑप्शन दिले आहे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन. सो उत्तर तुमचं असणार आहे कार्बन डायऑक्साईड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे मात्र तुमचं ते उत्तर असेल. सो हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून घ्या आणि प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि काही
प्रश्न तुम्हाला हे 2 ऑप्शन चूज करायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी आपला संपला आहे. आता प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपण जाणून घेऊया, की यामध्ये आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 2 पर्याय हे अचूक निवडायचे आहे आणि चौकटीत तुम्हाला 2 पर्याय उत्तर हे लिहायचे आहेत. सो बघा, पहिला प्रश्न आहे, दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज डॅश व डॅश आहेत. ऑप्शन दिले आहे कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह. सो दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस हे 2 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? कार्बन डायऑक्साईड, पाणी, नायट्रोजन आणि अन्न. सो उत्तर आहे तुमचं या ठिकाणी प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड आणि त्याचप्रमाणे पाणी या 2 गोष्टी आवश्यक असतात. नेक्स्ट आहे त्यापुढील बघा, खालीलपैकी कोणते पर्याय विद्युत प्रवाह वाहून नेतात? लाकूड, तांब्याची तार, प्लॅस्टिक आणि लोखंड. सो उत्तर तुमचं असणार आहे या ठिकाणी 2 पर्याय, तांब्याची तार आणि लोखंड. नेक्स्ट आहे प्रश्न, सजीवांमधील लक्षणे कोणती आहेत? वाढ, जडत्व, श्वसन आणि ठिसूळपणा. सो वाढ आणि श्वसन हे 2 पर्याय तुमचे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक अ आणि क. इथे चौकटीत तुम्हाला पुढे या पद्धतीने पर्याय क्रमांक लिहायचे आहेत, पूर्ण शब्द लिहायचा नाहीये. नेक्स्ट आहे, खालीलपैकी नैसर्गिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत? आता नैसर्गिक ऊर्जा स्रोत विचारले आहेत. सो कोळसा, सूर्य, पवन आणि लाकूड. सो सूर्य आणि पवन हे नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे, कोळसा आणि लाकूड नाही. 16वा प्रश्न आहे, आम्ही अपायकारक प्राणी नाही. जे अपायकारक प्राणी नाही म्हणजेच काय, जे आपल्याला हानी पोहोचवत नाही. मग जसे की डास आणि उंदीर हे आपल्याला हानी पोहोचवू शकतात, परंतु म्हैस आणि उंट हे आपल्याला अपाय करणारे प्राणी नाही आहेत. सो ऑप्शन क्रमांक क आणि ड हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, आम्ही अंडी घालणारे प्राणी आहोत. कोंबडी, कुत्रा, साप आणि गाय. सो अंडी घालणारे प्राणी कोंबडी आणि साप हे आहेत. कुत्रा आणि गाय हे डायरेक्ट पिल्लाला जन्म देतात. यानंतर बघा, बांधकामासाठी खालीलपैकी कोणते पदार्थ वापरतात? विटा, रबर, कागद, सिमेंट. अतिशय सोपं आहे. विटा आणि सिमेंट या 2 गोष्टी बांधकामासाठी वापरले जातात. यानंतर लास्ट आहे बघा, दुधामध्ये भेसळ करण्यासाठी डॅश व डॅश पदार्थ वापरतात. धुण्याचा सोडा, पाणी, युरिया आणि कागदाचा लगदा. सो बघा, दुधामध्ये भेसळ करण्यासाठी पाणी आणि युरिया वापरतात. सो नेक्स्ट आहे, आपण नियमितपणे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे, कारण संतुलित आहारामुळे शरीर निरोगी आणि धडधाकट राहते. आपणास वेगवेगळे अन्नपदार्थ खायला मिळतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते. संतुलित आहारामुळे आपणास आजारपण येते. सो संतुलित आहारामुळे आपल्याला आजारपण कधीही येत नाही, या उलट आपली प्रकृतीही व्यवस्थित राहते. सो पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. सो या प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 हा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 2 पर्याय हे अयोग्य म्हणजेच योग्य पर्याय, बरोबर पर्याय हे निवडायचे आहेत. नेक्स्ट आहे बघा, आता खोटे कोण बोलतो? बेडूक, मी पाण्यात तसेच जमिनीवर राहतो. बरोबर. ब, मधमाशी, मी पाण्यात राहते. चूक. घोडा, मी एकपेशीय प्राणी आहे. चूक. कासव, मी बहुपेशीय प्राणी आहे. बरोबर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी कोण ओळखायचे आहे? तुमचा ताप मोजतो व तापमापित असतो, तापमापक म्हणतो आपण त्याला. ब, पाण्यात विरघळतो पण रॉकेलमध्ये विरघळत नाही, तर तो पदार्थ आहे मीठ. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दुसऱ्या कुंडीतील दोरा ढिला का पडला आहे ते लिहायचं आहे. आता तिथं या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत आहे, तर एका ठिकाणी दोरा ढिला आहे आणि एका ठिकाणी नाही. सो बघा, उत्तर येईल कारण की त्यातील रोपाची ही वाढ झालेली आहे, म्हणून तो दोरा ढिला पडला आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, गतीचा प्रकार ओळखायचा आहे. त्यातील पहिला आहे बघा, पाण्यात पोहणारा मासा, यादृच्छिक गती. दुसरा आहे जमिनीवरून उडवलेले रॉकेट, रेषीय गती. यानंतर नेक्स्ट आहे, आमच्यातील वेगळे कोण ओळखायचे आहे? मासे, अंडी, कडधान्य, तृणधान्य. सो उत्तर आहे तुमचं तृणधान्य. यानंतर पुढील प्रश्न आहे, आयोडीन, युरिया, धुण्याचा सोडा, स्टार्च,
हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि प्रश्न आणि उत्तरे हे व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट आहे, मी कशाच्या साहाय्याने श्वसन करतो? साप हा फुफ्फुसांच्या साहाय्याने श्वसन करतो, तर गांडूळ हे त्वचेच्या साहाय्याने, जे की आपण मागेच बघितलं होतं. बघा, त्यावर आधारित बरेचसे प्रश्न येतात. नेक्स्ट आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू? बैलांनी गाडी ओढणे, स्नायू बल, सायकलला ब्रेक लावणे, घर्षण बल. नेक्स्ट आहे प्रश्न, तक्ता पूर्ण करा. आपत्तीचे प्रकार. आपत्तीचे 2 प्रकार आहे, यावर देखील डबल प्रश्न आला आहे. मानवनिर्मित आपत्ती, नैसर्गिक आपत्ती. मानवनिर्मित आपत्ती ही युद्ध आहे, नैसर्गिक आपत्ती भूकंप, महापूर, वनवा यासारखे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गीकरण करा. तेल, कडधान्ये, अंडी आणि लोणी या प्रकारे तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, त्यांचे वर्गीकरण तुम्हाला करायचे आहे. सो यामध्ये बघा, प्रतिनियुक्त पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ कोणते आहेत ते ओळखायचे आहे. तर प्रतिनियुक्त पदार्थ हे कडधान्य आणि अंडी आहेत आणि स्निग्ध पदार्थ तेल आणि लोणी आहे. सो या प्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे हे लिहून घ्यायची आहेत. अतिशय महत्त्वाचे आहे प्रश्न. यानंतर 10वा प्रश्न आहे, प्रत्येकी 2 उदाहरणे द्यायचे आहे. ठिसूळ पदार्थ, खडू, वीट, पारदर्शक पदार्थ, प्लास्टिक आणि स्वच्छ पाणी. सो पारदर्शक पदार्थ हे देखील आहे. या प्रकारे तुमचे हे प्रश्न असणार आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. नेक्स्ट आहे, नेहाला रात्रीच्या अंधारात कमी दिसते. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. नेहाला कोणत्या जीवनसत्वाची कमतरता आहे? तर डोळ्यांना कमी दिसणे हे जीवनसत्व कमी असण्याचे लक्षण आहे. नेक्स्ट आहे, नेहाने आहारामध्ये कोणत्या अन्नपदार्थाचा समावेश करायला हवा असे तुम्हाला वाटते? तर कडधान्ये, त्याचप्रमाणे गाजरामध्ये जीवनसत्व हे जास्त असतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील सवयी सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य की अयोग्य ते लिहा. सवयी सांगितल्या आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे अयोग्य आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणे योग्य. नेक्स्ट आहे बघा प्रश्न, पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे, मात्र सफरचंद पाण्यात बुडाले आहे, असे का झाले? कारण फुग्यामध्ये हवा भरली जाते, त्यामुळे फुगा हा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद हा जड असतो व त्यात हवा भरलेली नसते, म्हणून सफरचंद हे पाण्यावर तरंगत नाही. सो या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे. असे केले तर काय होईल? आता घंटा लाकडीची बनवली तर आवाज गुंजणार नाही, कारण की लोखंडाने आवाज गुंजतो परंतु लाकडाच्या वस्तूने नाही. नेक्स्ट आहे, खिळे प्लॅस्टिकचे बनवले तर ते वाकू शकतात, कारण की प्लॅस्टिक हे लवकर वाकतं. सो खिळे प्लॅस्टिकचे बनवले तर ते वाकू शकतात. या प्रकारे तुमचे उत्तर असणार आहे. अतिशय सोपे आहे. प्रश्नांचा सराव करा, तरच तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचा, म्हणजे जेणेकरून तुमचं उत्तर हे चुकणार नाही आणि उत्तर देखील इझिली तुम्हाला येईल. आता प्रश्न उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर देखील नक्की करा. नेक्स्ट आहे बघा, 15वा प्रश्न आहे, खालील घटनेमागील तत्व ओळखायचं आहे. पाण्यात मीठ टाकलं विरघळते. सो काय टाकलं विरघळते? मीठ, आणि मीठ हे विरघळते म्हणून मीठ येते. यानंतर उन्हात काळा रंग गरम होतो तर काळा. आता यानंतर प्रश्न क्रमांक 4 चालू होतोय बघा. सर्वांना माहितीच आहे. सो पृथ्वीची आवरणे आहे. आता होडी कशावर तरंगत आहे? तर जलावरण. पक्षी कोठे आहेत? वातावरण. क, आकृतीत पृथ्वीची कोणती आवरणे दिसत आहेत? जलावरण, शिलावरण, वातावरण. यानंतर दुसरा प्रश्न आहे, या ठिकाणी सहलीला किल्ला पाहायला गेल्यानंतर पर्यावरण स्वच्छतेबाबत कोणती काळजी घेशील? याबाबत 3 सूचना लिही. सो बघा, तुम्ही वेगवेगळ्या सूचना देखील लिहू शकता. किल्ल्यावर स्वच्छता राखा, किल्ल्यांच्या दगडावर चित्र काढू नये, किल्ल्यावर थुंकू नये, अशा विविध प्रकारचे तुम्ही इतरही सूचना चांगल्या लिहू शकता. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, दुधापासून तयार होणाऱ्या कोणत्याही 3 घरगुती पदार्थांची नावे लिहायची आहे. दही, पनीर, लस्सी या प्रकारे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, जलचक्र कसे होते याचा योग्य घटनाक्रमानुसार घटनाक्रम लावायचा आहे. ढग तयार होणे, पाऊस पडणे, सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन. सो बघा, पहिला क्रम असणार आहे पाऊस पडणे, सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन,
आणि ढग तयार होणे. सो योग्य घटनाक्रम लावायचा आहे. पहिलं काय होईल, तर पहिलं होईल सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन. सेकंड आहे, या ठिकाणी बघा इथं खालीवर झालेलं आहे. सो हे उत्तर नाही याचा सिक्वेन्स हा चुकलेला आहे. पहिला सिक्वेन्स येणार आहे तुमचा सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन होते, यानंतर मग ढग तयार होतात आणि नंतर पाऊस पडतो. सो पर्याय क्रमांक मी तुम्हाला सांगितला आहे. या ठिकाणी उत्तर हे चुकीचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला 3 नंबरचं वाक्य येईल सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन, दुसरं आहे ढग तयार होतात आणि तिसरं पाऊस पडणे. या प्रकारे तुमचा जलचक्राचा क्रम असणार आहे योग्य. सो लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा प्रश्न, चित्राचे निरीक्षण करावं, खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आता हे चित्र तुम्ही तुमच्या पुस्तकात देखील बघितलेले असणार आहे. तेल, तूप, लोणी, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये. आता हे काय आहे, तर संतुलित आहाराचा पिरॅमिड आहे, बरोबर. सो आता यावर आधारित आता काही प्रश्न आहेत बघा. पहिला आहे, सर्वात कमी प्रमाणात कोणते पदार्थ सेवन करणे आवश्यक आहे, तर तेल, तूप, लोणी. दुसरा आहे, पिरॅमिडमध्ये सर्वात खालच्या थरात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे, तर मका, गहू, तांदूळ. बरोबर दिसतंय आपल्याला चित्र. तिसरा प्रश्न आहे, चित्रामध्ये प्रथिनांचा समावेश असणाऱ्या पदार्थांची नावे लिहायची आहे. मग प्रोटीन्स हे कशात असतात, तर अंडी, दूध, मांस, चीज या पदार्थामध्ये आपल्याला प्रोटीन्स हे जास्त मिळतं, म्हणजेच प्रथिने हे जास्त बघायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे बघा मुलांनो, पुढील तक्ता हा पूर्ण करायचा आहे. आपल्या वापरातील पदार्थ निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित. पण निसर्गनिर्मितमध्ये अजैविक येतात आणि जैविक घटक येतात. मानवनिर्मितमध्ये मानवनिर्मितमध्ये बघा येतात धान्ये, पिझ्झा या प्रकारे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, खालील परिच्छेद वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतामध्ये अशुद्ध पदार्थाचा मिसळ होणे होय, ज्यामुळे पाणी वापरणे जीवसृष्टीसाठी हानिकारक आहे. जलप्रदूषणाचे मुख्य स्रोत औद्योगिकीकरण, घरगुती कचरा, रासायनिक खत, कीटकनाशक होय. जलप्रदूषणामुळे जलजीवांचे जीवन हे धोक्यात येते आणि मानवाला वेगवेगळ्या आजारांचा धोका संभवतो. आता या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, जलप्रदूषण म्हणजे काय, तर जलप्रदूषण म्हणजे आता इथंच दिलेले बघा, पाण्याच्या स्रोतामध्ये अशुद्ध पदार्थाचा मिसळ होणे म्हणजे जलप्रदूषण होय. दुसरा आहे, जलप्रदूषणाचे मुख्य स्रोत हे कोणते आहे, मग औद्योगिकीकरण आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे, पॅराग्राफमध्येच उत्तर तुमचं असणार आहे, शोधून लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, जलप्रदूषणामुळे कोणत्या जीवावर परिणाम होतो, तर जलप्रदूषणामुळे कोणत्या जीवाला जलजीवांचे जीवन हे धोक्यात येते. दिलेलं आहे वरती पॅराग्राफमध्ये, व्यवस्थित उत्तर असतं, व्यवस्थित लिहायचं आहे. सो आता बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील चित्रामध्ये वनस्पतीचे कोणकोणते भाग हे दाखवले आहेत आणि प्रत्येक भागाचे कार्य तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात लिहायचे आहे. सो बघा आता या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे पाने, देठ आणि मुळं. खालील चित्राचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी बघा एक चित्र दिसत आहे, मुलगी पेटी ओढत आहे. सो पहिला प्रश्न आहे, त्या चित्रावर आधारित वरील कृतीत कोणती बले हे पेटीवर कार्य करीत आहे, तर स्नायू बल आणि घर्षण बल येते या ठिकाणी, कारण की ती उडत आहे आणि पेटीचं घर्षण होत आहे. दुसरं आहे, बल न लावता विस्थापन शक्य आहे का, तर उत्तर आहे नाही. भिंती व दोन्ही हातांनी बल लावल्यास विस्थापन होईल का, सो उत्तर आहे हो. सो शेवटचा प्रश्न आहे बघा, रिकाम्या चौकटीत योग्य नाव लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेले आहे, अवस्था लिहायची आहे. घन आहे की द्रव आहे, या ठिकाणी पहिल्या चित्राचं ऑप्शन दिलेलं आहे, घन आहे चित्र आणि दुसरं आहे द्रव. सो क्रिया दाखवली आहे, द्रवातून घन आणि या दुसरी क्रिया आहे घनातून द्रव. सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पेपर असणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे छान पेपर लिहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.